आत्या मला बोलायचंय तुमच्याशी। मला कळतंय हे सगळं तुमच्यासाठी खूप अवघड आहे। मी समजू शकते। तुमच्या जागी मी असते तर कदाचित माझी सुद्धा हीच अवस्था झाली असती। आणि आत्या मला खरंच कळत नाहीये देवी आईच्या मनात नक्की काय आहे। पण एक गोष्ट नक्की आत्या, उद्याचा दिवस निर्णयाचा आहे। आणि उद्या देवी आई समोरच सिद्ध होईल की मीच नेत्र अद्वैत राजाध्यक्ष आहे आणि उरेल ती अस्तिका। उद्या कळेलच काय ते। हो, उद्याच कळेल। उद्या अस्तिकाचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल आणि मीच नेत्र आहे हेही सगळ्यांना कळेल। साहेब, विरोचकांनी मला अस्तिकाचं रूप दिलंय हे खरं आहे, पण साहेब तुम्ही सांगा, इतके दिवस तुम्ही माझ्यासोबत राहताय, कधीतरी तुम्हाला असं जाणवलं का की मी तुमची नेत्रा नाहीये? मित्र, मी स्वतःच खूप कन्फ्युज्ड आहे। मी समजू शकते साहेब, पण तुम्ही काळजी नका करू, उद्या सत्य सगळ्यांसमोर येईलच। अस्तिकाने माझं खरं रूप घेतलंय, पण उद्या देवी आई समोर तिचा पराभव होणं निश्चित आहे। आपण त्यानंतर विरोचक आणि अस्तिका मिळून आपल्यावर हल्ला करू शकताय आणि हा हल्ला घातक असू शकतो। प्रत्येक हल्ल्यासाठी तयार राहायला हवा आत्या। विरोचक आणि अस्तिका मिळून खूप मोठा डाव खेळतायत, पण मी आपल्या घरातल्या कोणालाही काही होऊ देणार नाही। मी कोणाच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही। चूक झाली माझ्याकडून। त्या दिवशी आपण मनोरमा आजींच्या अस्थी शोधायला गेलो तेव्हा मला खरंच वाटलं होतं की तो विरोचकाचा नाग मेलाय। मी नागाने मला दंश केला, मला, पण तरी मी त्याला सोडायला नको होतं। पण हत्या आता पुन्हा अशी चूक होणार नाही। मी वचन देते तुम्हाला, हे संकट उद्याच दूर होणार। उद्या सगळ्यांसमोरच कळेल सत्य काय आहे ते। नाही आत्या, सगळ्यांसमोर नाही। उद्या बाकी कोणालाही देवघरात येऊ देऊ नका। मागच्या वेळेला माहिती ना काय झालं होतं? अस्तिका नाग रूपात आली होती सगळ्यांसमोर। ह्या वेळेला सुद्धा तिचं रूप बदलू शकतंय, त्यामुळे आपल्या घरच्यांना मला संकटात टाकायचं नाहीये साहेब। अस्तिका आणि विरोचक खूप आक्रमक झाले। जर त्यांच्या मनासारखं काही घडलं नाही तर ते काहीही करू शकतात। मला आपल्या घरच्यांना काहीही होऊ द्यायचं नाहीये। विरोचकापासून आणि अस्तिकापासून मला सगळ्यांना दूर ठेवायचंय। उद्या घरातलं इतर कुणीही देवघरात येणार नाही, मी काळजी घे। येते मी। अस्तिकाने ती गरुडाची आरती नाही म्हटली तर माझा खेळ संपेल। काहीतरी करावं लागेल, करावंच लागेल।
इथे गरुड देवाची मूर्ती आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. इंद्राणी मॅडम, आता काय घडणार आहे? काकू, वेळ आली की कळेल तुला. पण एवढं मात्र नक्की की जे काही होणार आहे त्यामुळे आपली नेत्रा नक्की कोण आहे हे आपल्याला कळेल. फक्त एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी या खोलीतून कुणीही बाहेर पडायचं नाही. रूम मधून पण बाहेर पडायचं नाही का? कारण तन्मय, तुम्ही सगळ्यांनीच यापासून लांब राहायचंय. ब्रो, माझी काही हेल्प हवी आहे का? नाही, नको. तुम्ही कोणीच यात पडूच नका. मला खूप भीती वाटते. काय चाललंय आपल्या घरात? आता आता नाग कोणे मारवानाचे? काकू, भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे फाल्गुनी. पण माझं ऐकाल तर ह्यावरती फार विचार करू नका. मी सांगते तेवढं ऐका फक्त. तुम्ही नका काळजी करू. फक्त एक रिक्वेस्ट होती, आपल्या घरात जे काही चाललंय त्यात प्लीज तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. नेत्राने एक गोष्ट चांगली सुचवली की तुम्हा सगळ्यांनाच यापासून लांब ठेवायला सांगितलंय. हो ना? कोणत्या नेत्राबद्दल बोलतोयस तू? तीच नेत्रा जी अस्तिकाच्या रूपात आपल्या बरोबर राहते. तुम्ही कुठल्या नेत्राबद्दल बोलता? जी नेत्राच्या रूपात आहे ती. तिने सुचवलं मला हे. मी तयार आहे परीक्षा द्यायला. पण पण ती कुठे आहे? ती का नाही आली अजून? ती आली नाहीये आणि येणार सुद्धा नाही. कारण ती अस्तिका आहे आणि मी नेत्रा आहे. अस्तिका गरुड देवाची आरती म्हणूच शकत नाही. तुमच्या का लक्षात येत नाहीये? माझं ऐका, आता आपण सावध राहायला हवं. कारण अस्तिका आणि विरोचक
काहीतरी नवीन डाव आखत असणार. अस्तिकाचं खरं रूप आपल्या समोर येतंय या विचाराने त्या नक्की काहीतरी नवीन करणार. पण मला खात्री आहे गरुडदेव त्यांचं काही चालू देणार नाही. काय झालं? तुम्ही असं का बघताय? तुमचा अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर. मी नेत्र आहे, ती अस्तिका आहे, ती अजूनही आली नाहीये. ह्यातच सगळं आलं. तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाहीये का? जय देव जय गरुडदेवा, संकट निवारीशी तू पक्षी राजा. जय देव विष्णूस आवडे रे स्वारी तुझी, मुक्ते तू गगनात स्वैर विहर्षी. जय देव निमिषे ब्रह्मांड ओलांडून जाशी, स्वयं विष्णूचा भार वाहशी. जय देव नागलोकी तुझा वाजतो डंका, तुझ पाहून हादरे सर्पांची लंका. जय देव सर्पांनी विळख्यात सृष्टी धरली, त्राही मांगरली तुझला वदिली. काळ बनोनी तू ऐसा बरसला, नागलोक तुझ्या शरणासी आला. जय देव जय गरुडदेवा, संकट निवारीशी तू पक्षी राजा. जय देव शेष वासुकी तुझे रे बंधू, नित्य नेमाने तुझा आम्ही बंधू. रक्षावे आम्हास गरुड राजा, उंच असू दे वैष्णवी ध्वजा. जय देव जय गरुडदेवा, संकट निवारीशी तू पक्षी राजा. जय देव
गरुडाची आरती आहे. मागे घरात सगळ्यांनी केली होती तेव्हा नेत्राने सगळ्यांना कागदावर लिहून दिली होती. केतकीच्या रूममध्ये सापडलाय कागद. घाबरण्यासारखं काहीच नाहीये. रात्रभराचा वेळ आहे. पाठ कर ही आरती. तू आरती म्हणशील तेव्हा काय करायचं ठाऊक आहे ना? पाठ कर. नेत्राचा आरती म्हणते असं वाटायला हवं. शब्दोच्चार एकदम स्पष्ट असायला हवेत. हो विरोचका, जशी आपली आज्ञा. पाठ कर आरती. आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर. हीच नेत्रा. जे घडलंय ते निव्वळ अशक्य होतं. मला कळत नाही त्या दोघीही आरती कसं काय म्हणू शकतात? एक्झॅक्टली. म्हणजे दोघींपैकी एक नेत्रा आहे, एक अस्तिक आहे. नेत्रा आरती म्हणूच शकते, पण नागाच्या तू म्हणून गरुड देवाची आरती. आणि मागच्या वेळेस आपण सगळ्यांनीच पाहिलं होतं आरती झाल्यावर नागाची काय अवस्था झाली होती. मला असं वाटतं की आपण आपला अंदाज सत्यापासून खूप दूर आहे. आपलं काहीतरी चुकतंय असं मला वाटतंय. तेच तर कळत नाहीये कुठे चुकतंय. आत्या, दोघींपैकी कोणीच नाग नाहीये असं कन्क्लुजन आपण काढू शकतो का? असू शकतं. तू म्हणतोस तसं समजा त्या दोघी नाग नाही आहेत. मग त्या दोघी आहेत कोण? नेत्रा का अस्तिका? मला असं वाटतं त्या दोघींपैकी एक नेत्र आहे आणि एक अस्तिका.